शेंगदाण्याच्या वाटणातील मेथीची रस्साभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले शेंगदाणे खमंग भाजून त्याची साल काढून घेतली आहे. आपल्या तिखटपणानुसार त्यामध्ये मिरची घालायची आहे. लसूण जरा जास्त म्हणजे 7 ते 8 पाकळ्या घाला. थोडं पाणी घालून याचं बारीक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून त्यामध्ये पाव चमचे जिरे आणि मेथी असल्यामुळे चिमूटभर हिंग आपल्याला घालायचं आहे. जिरे छान तडतडल्यावर आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालणार आहोत. वाटणामध्ये आपण लसूण आणि मिरची कच्चीच घातलेली आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं हे वाटण व्यवस्थित परतवून चिमूटभर हळद घातलेली आहे. स्वच्छ धुवून चिरलेली मेथी यामध्ये घालून मेथी ही 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे. आपल्याला भाजीचा जेवढा रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी घातलं आहे. आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. मेथी छान शिजलेली आहे आणि रस्साही दाटसर झालेला आहे. चवीला अगदी मस्त अशी मेथीची रस्साभाजी खाण्यासाठी तयार आहे.